सबसिडी साधारण 6 महिने ते 12 महिन्यापर्यंत आपल्या खात्यामध्ये येते. मात्र ती 3 वर्ष म्हणजे 36 महिने बँकेमध्ये टर्म डिपॉझिट रिसीट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये बँकेत राहते. तुम्ही ते 3 वर्ष पूर्ण हप्ते भरल्यानंतर परत एकदा व्हेरिफिकेशन होतोय की हा व्यवसाय ज्या ठिकाणी चालू केला होता त्या ठिकाणीच परत चालू आहे का. आणि हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते व्हेरिफिकेशन बँक आणि गव्हर्नमेंट हे दोघं एकत्रपणे करतात आणि ते जेव्हा त्यांना खात्री पटते त्याचं GI टॅगिंग केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा व्यवस्थितरित्या समजल्या जातात तेव्हा ती सबसिडी तुमच्या कर्ज खात्याला वर्ग केली जाते. म्हणजे शासनानं खूप चांगली स्कीम दिलेली आहे. एखाद्या उद्योगामध्ये 30 ते 35% सबसिडी जेव्हा मिळते तेव्हा त्या उद्योगाला एक नवसंजीवनी मिळते. त्याला त्याच्या सुरुवातीच्या उभरत्या काळामध्ये जेव्हा असं कुणीतरी पाठीशी उभं राहतं आणि बँक म्हणून कुणीतरी 50 लाख रुपये देतं, अगदी एखाद्या नवीन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला कुणीतरी CNC मशीन देतं आणि तो मोठ्या उद्योगाला लागतो, तेव्हा ही एक बँकेकडून घेतला गेलेला एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. सबसिडीचं स्ट्रक्चर कसं आहे तर जनरल कॅटेगरीचा पुरुष असेल म्हणजे ओपन कॅटेगरीचा पुरुष असेल आणि अर्बन एरियामध्ये जर त्याचं युनिट असेल तर त्याला 15% सबसिडी आहे. रुरल एरियामध्ये जर असेल त्याचं तर 25% सबसिडी मिळते. आता अर्बन एरियाची व्याख्या अशी आहे की तिथे नगरपालिका महानगरपालिका आहे याला आपण अर्बन एरिया म्हणतो आणि रुरल म्हणजे जिथे ग्रामपंचायत आहे आणि ज्या गावची लोकसंख्या 20,000 पेक्षा कमी आहे याला आपण रुरल म्हणतो. ओपन कॅटेगरीचा पुरुष 15%, अर्बन एरियामध्ये सबसिडी, रुरलमध्ये 25% सबसिडी. SC, ST, OBC आणि महिला असेल तर त्याला अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये 25% सबसिडी आणि ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी. कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना बँकेचं किंवा शासनाचं असं म्हणणं असतं की तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करताय त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी स्वगुंतवणूक असली पाहिजे. स्वगुंतवणूक असल्याशिवाय तो मनुष्य व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, त्याचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये अडकत नाहीत. म्हणून त्यांना सांगितलंय की जनरल कॅटेगरीचा पुरुष जर असेल तर त्यांनी 10% ओन कॉन्ट्रीब्युशन टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या करावं. म्हणजे तुमची मशिनरी 45 लाखाची आणि तुम्ही 5 लाखाची जर CC प्रपोज करत असाल, मागत असाल बँकेकडे, तर तो प्रोजेक्ट कॉस्ट होतो त्याचा 50 लाख रुपये. म्हणजे मशिनरी प्लस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू प्रोजेक्ट कॉस्ट आणि त्याच्यात 10% तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन असावं. स्पेशल कॅटेगरीज म्हणजे SC, ST आणि OBC आणि कुठलीही महिला असेल तर तिला 5% ओन कॉन्ट्रीब्युशन करण्याचं प्रावधान याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये बँकिंग ड्यू डिलिजन्स मध्ये जेव्हा आपण एखाद्या बँकेकडे किंवा आपल्या बँकेकडे तुम्ही जेव्हा याल कर्ज मागायला तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट विषयी सगळी माहिती असावी, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनलेला असावा, त्याची कोटेशन्स असावे, त्याचं बिझनेस मॉडेल कसं आहे, त्याचं रेव्हेन्यू मॉडेल कसं आहे, त्याच्यातून तुम्ही बँकेचं रिपेमेंट कसं करणार आहात, तुम्हाला व्यवसाय किती होणार आहे अंदाजे आणि तुम्हाला किती इन्कम होणार आणि बँकेचे किती पैसे तुम्ही कसे फेडणार आहात, त्या प्रत्येक गोष्टीचं माहिती बँकेला देणं गरजेचं असतं. बँकेचा विश्वास आपल्यावर बसणं गरजेचं असतं. गव्हर्नमेंटची स्कीम आहे म्हणून प्रत्येकाला कर्ज मिळेल का असं नाहीये. जोपर्यंत बँकरचा आपल्यावरती विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कर्ज मिळणार नाही. त्याच्यामध्ये तुमची क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाईल, प्रोजेक्टची फायनान्शियल फिजिबिलिटी चेक केली जाईल, सेल्सचे क्लॅरिफिकेशन घेतले जातील. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एखादं मशीन घेणं सोपं असतं. मशीन घेणं म्हणजे ही एक वेळची इन्व्हेस्टमेंट आहे. मात्र त्याच्याबद्दल ते मशीन वापरून तुम्ही किती रुपयाचा माल बनवणार आहात, त्याचं सेल किती होणार आहे, त्याचं सेलचं जस्टिफिकेशन मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला फ्युचर कुठल्या ऑर्डर्स आहेत का, कारण आपण एका ग्रीनफील्ड प्रोजेक्टला लोन देत असतो. ग्रीनफील्ड म्हणजे जो अगदी नवखा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण एखादं मशीन देतो तेव्हा बँकेच्या दृष्टीने हा थोडासा अवघड विषय असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीकडं POs असतील म्हणजे फ्युचर ऑर्डर्स असतील तर ते त्याच्यासाठी एक भक्कम पाया बनतो की त्याला आपण लोन देऊ शकतो. हे बँकेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. त्याची जर एखादी ग्रुप फर्म असेल, तो जर व्यवसाय सुरू करतो, एक नवीन मुलगा किंवा एक युवक युवती कुणी असेल आणि त्याच्या घरामध्ये जर काहीतरी तुम्हाला व्यापाराची जर काही हिस्ट्री असेल तर त्या गोष्टीचा फायदा ते लोन करत असताना त्या बँकरला होऊ शकतो आणि तो ताकदीने डिसिजन घेऊ शकतो की ह्याला इतिहास आहे, ह्याला सपोर्ट आहे आणि त्या दृष्टीने ते होऊ शकतो. या कर्जासाठी सिक्युरिटी, कोलॅटरल सिक्युरिटीची गरज पडते. ती केस टू केस बँकर डिसिजन घेतात. साधारण 30 ते 50% कोलॅटरल सिक्युरिटीची गरज ह्या प्रकरणामध्ये असते, कारण आपल्याला 30 ते 35% पर्यंत सबसिडी सुद्धा मिळत असते. त्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळे KYC डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यानंतर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागते. अदर डॉक्युमेंट्समध्ये पॉप्युलेशन सर्टिफिकेट, जर तो प्रोजेक्ट रुरल एरियामध्ये असेल तर तिथलं लोकसंख्येचा दाखला म्हणजे त्याचं पॉप्युलेशन सर्टिफिकेट लागतं. त्याचे जर जुने काही इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील तर ते लागतात. प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो आणि कोटेशन्स लागतात. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की गव्हर्नमेंटनी तुम्हाला सबसिडी दिली आहे म्हणजे फक्त सबसिडी देऊन सोडलेलं नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर एखादा नवीन उद्योजक तयार होतो तर तो त्याच्या फील्डमध्ये हुशार असतो. म्हणजे एखादा मेकॅनिकल फील्डमध्ये असेल तर त्याला मेकॅनिकचं चांगलं ज्ञान आहे,
एखादा गार्मेंट्सवाला असेल तर गार्मेंट्स, मात्र फायनान्स, सोशल मीडिया मॅनेजमेंट, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग देणारं एक ईडीपी ट्रेनिंग म्हणजे एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम हे गव्हर्नमेंटकडून कंडक्ट केलं जातं. याचे कुठले पैसे घेतले जात नाहीत आणि हे ट्रेनिंगमध्ये 11 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं की तुम्ही पैसा कसा वापरावा, बुक्स ऑफ अकाउंट्स कसे मेंटेन करावेत, सोशल मीडिया मार्केटिंग कसं करावं, या प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये शिकवली जाते. हे ईडीपी ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हे ईडीपी ट्रेनिंग पूर्ण करत नाही 11 दिवसांचा फिजिकली हजर राहून, तोपर्यंत आपल्याला कर्जाचं डिस्बर्समेंट मिळत नाही. अशी ही स्कीम आहे. त्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा गोष्टी आहेत.